विकसित भारत 2047 व विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर समग्र व सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आहे. हा संकल्प अधिक दृढ व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचं आहे. त्या दृष्टीने राज्य शासनाची वाटचाल होत आहे. असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी आज केले आहे. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभामध्ये पालकमंत्री ॲडव्होकेट पुणकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, महापालिका आयुक्त सुनील लहाने यांच्यासह स्वतंत्र सैनिक, सैनिकांचे कुटुंबीय अनेक मान्यवर उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत 2 महिन्यात 2 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे. अंमली पदार्थ विरोधात मशीन उडान लाही गती मिळाली आहे. खेड्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विविध स्पर्धात यश मिळवणाऱ्या संस्कार आत्राम, प्राची गर्जे, भक्ती चुंगळे, निर्वाणी नरवाळे, हरिवंश टावरी आदी खेळाडूंना गौरवण्यात आले. स्वामित्व योजनेमध्ये सनद वाटपही यावेळी करण्यात आलं. विदर्भ टाइम्ससाठी प्रतिनिधी रवी किराडे, अकोला.